नेहरू काळात विशेषतः 1950 आणि 1960चे दशक भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ मानले जाते। या काळात चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते राष्ट्र उभारणीचे आणि सामाजिक प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम बनले होते। या यशामागे दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि कलाकार यांच्यातील अद्भुत एकतेचा मोठा वाटा होता। त्याबद्दलची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत। सामाजिक बांधिलकी आणि दृष्टी। विजन। पंडित नेहरूंनी समाजवादी रचनेचा पुरस्कार केला होता। त्याच विचारांनी प्रेरित होऊन राज कपूर, बिमल रॉय, गुरुदत्त आणि मेहबूब खान यांसारख्या दिग्दर्शकांनी चित्रपटांची निर्मिती केली। उदाहरण, 2 बिघा जमीन, मदर इंडिया आणि श्री 420 यांसारख्या चित्रपटांनी गरिबी, शेतकरी समस्या आणि शहरी जीवनातील संघर्ष प्रभावीपणे मांडले। 2. साहित्य आणि चित्रपटांचा मिलाफ। त्याकाळी चित्रपटसृष्टीत दिग्गज साहित्यिक आणि कवींचा सक्रिय सहभाग होता। शैलेंद्र साहिर लुधियानवी, शकील बदायुनी आणि मजरूह सुलतानपुरी यांसारख्या कवींनी केवळ गाणी लिहिली नाहीत, तर चित्रपटाला एक वैचारिक उंची मिळवून दिली। त्यांच्या शब्दांतून राष्ट्रवाद, प्रेम आणि सामाजिक न्याय यांमधील एकता दिसून येत असे। 3. दिग्गज त्रिमूर्तीची केमिस्ट्री। दिग्दर्शक, संगीतकार, गायक यांच्यातील ताळमेळ हा त्या काळातील चित्रपट दर्जेदार होण्याचे सर्वात मोठे कारण होते। राज कपूर, शंकर जयकिशन मुकेश या जोडीने भारतीय चित्रपटाला 7 समुद्रापार, विशेषतः रशियात नेले। दिलीप कुमार वजा नौशाद वजा मोहम्मद रफी यांच्या एकतेने संगीतात शास्त्रीय बैठक आणि अभिनयात वास्तववाद आणला। 4. संगीतातील शास्त्रीय आणि लोककलेचा संगम। नेहरू काळात पाश्चात्य संगीताचा प्रभाव कमी आणि भारतीय मुळांशी नाते सांगणाऱ्या संगीताचा प्रभाव जास्त होता। नौशाद, ओ.पी. नय्यर आणि सी. रामचंद्र यांसारख्या संगीतकारांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा वापर करून अजरामर गाणी तयार केली। यामुळे संगीत सर्वसामान्यांच्या काळजाला भिडले। 5. तांत्रिक प्रगती आणि सरकारी पाठबळ। नेहरू सरकारने 1950च्या दशकात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुरू केले आणि फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना केली। यामुळे चित्रपट निर्मितीकडे एक कला म्हणून पाहिले जाऊ लागले, ज्यामुळे दर्जेदार चित्रपट बनवण्याची स्पर्धा आणि प्रेरणा निर्मात्यांमध्ये निर्माण झाली। थोडक्यात सांगायचे तर त्या काळातील चित्रपटसृष्टीतील लोकांमध्ये पैशांपेक्षा कला आणि देशाप्रती असलेली जबाबदारी यांची जास्त एकता होती। म्हणूनच आजही त्या काळातील चित्रपट आणि गाणी तितकीच ताजी आणि प्रेरणादायी वाटतात। मी तुमच्यासाठी